नमस्कार. आज आपण जाणार आहोत मध्य प्रदेशात. क्षिप्रा नदीकाठी महितपूर हे गाव. क्षिप्रा नदी विंध्य पर्वतात धारजवळ उगम पावते आणि अतिशय वेगाने वाहत 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 चंबळ नदीला मिळते. तिच्या काठी अनेक देवळं, अनेक घाट आणि अनेक धार्मिक स्थळं. हे वर्ष आहे 1817-18. थंडीचे दिवस होते. डिसेंबर महिना होता. सगळीकडे धुकं दाटलं होतं. थोड्या वेळाने सूर्य वर आला. सूर्याचा लालिमा नदीवर पसरला. मात्र नदी आज जणू काही थबकली होती, गारठली होती. त्या सूर्याच्या चंद्रमापेक्षाही अधिक लाल रंग तिच्या पाण्यात मिसळला होता. एका देहाचे तुकडे तुकडे करून फेकले गेले होते. साडी पाण्यावर तरंगत होती आणि आजूबाजूला होळकर घराण्याची महाराणी तुळजाबाई यांचा चेहराही पडला होता. अर्थातच सकाळी जेव्हा स्नानाला माणसं आली तेव्हा त्यांनी ती साडी पहिल्यांदा ओळखली. अरे, ही तर आमच्या तुळजाराणींची साडी. नेमकं काय झालं होतं, चला आपण बघूया. हीच ती क्षिप्रा नदी. अर्थातच मध्य प्रदेश, होळकर घराणं आणि महितपूर जवळचं ठिकाण. या महितपूरजवळ तुळसा राणी यांचे अत्यंत विश्वासू, ज्यांच्या जीवावरती राज्यकारभार करत होती, असे रोशन बेग, रामदीन आणि आमिर खान यांनी केवळ आपल्याला जहागिरी मिळावी म्हणून हिच्याशी गद्दारी केली. हिला एक सभा, काहीतरी मीटिंग आहे म्हणून बोलवलं गेलं आणि अर्थातच हिच्या देहाचे तुकडे तुकडे करून नदीत फेकले गेले. अतिशय संपन्न, समृद्ध असं होळकर घराणं. दबदबा ज्यांचा होता, ज्यांनी अनेक युद्ध यशस्वी केली, असे मल्हारराव होळकर यांनी होळकरांची सत्ता उत्तरेत प्रस्थापित केली. त्यांचाच वारसा अधिक जोमानी, नेटाने चालवला त्यांची सून अहिल्यादेवीने. हिची ओळख पुण्यपावन. हिला नुसतं अहिल्यादेवी नाही म्हणत, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हटलं जातं. असंख्य मंदिरं बांधली अशी ही अहिल्यादेवी. तिच्यानंतर अर्थातच गादीवर आले यशवंतराव होळकर. मात्र त्यांचं निधन झालं 1811 मल्हाररावांचं निधन झालं. त्यापूर्वी 18 लढाया ते ब्रिटिशांबरोबर खेळले आणि सगळ्या लढाया जिंकले असे हे अजिंक्य राजे. त्यांच्या मृत्यूनंतर काही विश्वासू सरदारांना हाती घेत त्यांची पत्नी तुळसादेवी हिने राज्य चालवलं. आपला सावत्र मुलगा मल्हारराव II याला गादीवर बसवलं. मात्र होळकरांची गादी लवकरच ती हरली. मंदसौरचा तह झाला 1818 आणि होळकर घराणं हे ब्रिटिशांचं अंकित घराणं झालं. ब्रिटिश आपला अधिकारी त्यांनी होळकर घराण्यावर नेमला. त्यापूर्वी त्यांची मुलगी भीमाबाई होळकर ही स्वतंत्रपणे आपली जहागिरी सांभाळत होती. वडिलांसारखी शूर, बहादूर अशी ही राणी. तुळसाबाईंनी राज्यात हातात घेतलं, पण त्यांना राज्य चालवणं फारसं जमत नव्हतं. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असे रोशन बेग, रामदीन आणि आमिर खान यांना आता लोभ सुटला होता जहागिरीचा. एकेकाळचं समृद्ध राज्य आता पैशाची चणचण जाणवत होती. सैन्याला द्यायला पुरेसा पगारही नव्हता. पेशव्यांनी पैसे पाठवले, लढाईची तयारी करायला सांगितली आणि लढाईत सज्ज व्हायचा हुकूम दिला. मात्र त्यापूर्वीच ब्रिटिश राणीवर दबाव आणत होते. बोलणी करावी, तह करावा असं सांगत होते. याच निमित्ताने रोशन बेग, रामदीन आणि आमिर खान यांनी क्षिप्रा नदीच्या काठी राणीला बोलवलं. काहीतरी तहाची बोलणी करायच्या निमित्ताने. प्रत्यक्षात मात्र तिचं शीर उडवलं गेलं. देहाचे तुकडे तुकडे केले गेले आणि ते क्षिप्रा नदीत फेकले गेले. अर्थातच त्यावेळेला आता मल्हारराव होळकर II हे 9 वर्षाचे झाले होते. त्यांच्या हातातली रत्नजडित तलवार आजही ब्रिटनमध्ये ठेवली गेलेली आहे. त्यांना तह करावा लागला, अतिशय शरमनाक असा तह. 1/5 आपलं राज्य ब्रिटिशांना देऊन टाकलं गेलं आणि ब्रिटिशांनी आपला माणूस जॉन माल्कम यांनी या प्रस्तावावर सही केली. आपलं प्रभुत्व या होळकर त्यांच्या राज्यावर आलं आणि बघता बघता एकेकाळचं समृद्ध राज्य आता ब्रिटिशांच्या अधीन झालं. हे सगळं कशामुळे झालं, तर तुळसाबाई माणसं ओळखायला कमी पडली म्हणून, चुकीच्या माणसांवर त्यांनी विश्वास ठेवला म्हणून.
मला वाटते आपल्या रोजच्या आयुष्यात असं होतंच होतं. माणसं चुकीची आपण ओळखण्यात कमी पडलो तर आपलं नुकसान ते कशी करतात हे सांगता येत नाही. मात्र त्याच्याही पेक्षा जर राजे राजवाडे राज्य करते यांनी ही चूक केली तर ती फारच महाग पडते. एक छोटीशी चूक राणीला केवढी महाग पडली बघा. तिचा मृत्यू तर झालाच झाला, मृत्यू नाही म्हणताना खून झाला. तिचा आत्मविश्वास तोडला गेला, विश्वासघात केला गेला आणि समृद्ध होळकर घराणं हे ब्रिटिशांचं अंकित झालं. तेव्हा सावधान. मला असं वाटते सध्या दिल्लीचे लोक काय करतात मला माहिती नाही, पण आपल्यावरही BMCची निवडणूक लवकरच येणार आहे. आपण सुद्धा माणसांना ओळखण्यात चूक करूया नको. जसं रोजच्या आपल्या आयुष्यात तसं सामाजिक आणि राजकीय जीवनात सुद्धा. नमस्ते. कारण छोटीशी चूक खूप महाग पडू शकते याचं हे उत्तम उदाहरण. नमस्कार. परत भेटूया. तोवर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना फॉरवर्ड करा.